कलर ग्रेडिंग करताना काही नवीन एडिटर्स आहेत, त्यांच्याकडनं पण आमच्याकडे फिल्म्स येतात. रिसेंटली आम्ही एक फिल्म केली होती, ती दुसऱ्या स्टुडिओमध्ये फिल्म झाली, पण तिकडे काही प्रॉब्लेम्स झाले, मग ते आमच्या स्टुडिओमध्ये आले. त्यांनी दिले आम्हाला हार्ड ड्राईव्ह. इतके फोल्डर्स आहेत आणि इतकी विचित्र नाव आहेत त्यांना, म्हणजे न्यू एडिट 2. तर मला कळत नाही आहे की ह्याच्यातलं माझं फायनल एडिट कुठलं आहे. यूट्यूब तिकडनं हे शिकतात नवीन पोरं. काही फॉर्मल एज्युकेशन घेत असतील, पण जरी तुम्ही फॉर्मल एज्युकेशन घेतलं, प्रॅक्टिकल एज्युकेशन इज डिफरंट थिंग. तुम्हाला माहिती नाही आहे की इकडे पाईपलाईन काय फॉलो होते, आणि ह्या मिसमॅनेजमेंटमुळे इकडे जो व्यक्ती काम करतोय ना, त्याला त्याचे 4-5 दिवस त्यामध्ये वाया जातात, जिकडे प्रोडक्टिव्ह काहीतरी होऊ शकत असतो. म्हणजे तोपर्यंत तो माणूस फ्रस्ट्रेट झाला ना आर्टिस्ट, कारण तो आर्टिस्ट आहे. लोकांना असं वाटतं की एडिटिंग हे टेक्निकल जॉब आहे. इट्स नॉट जस्ट टेक्निकल नॉलेज असणं गरजेचं आहे, पण तो क्रिएटिव्ह जॉब आहे. कारण एडिटमध्ये तो फिल्म शेप करतो. साऊंड डिझायनर सुद्धा क्रिएटिव्ह जॉब आहे. तो क्रिएटिव्हली साऊंड डिझाईन करतो. की मला माहिती आहे की हा सीन रात्रीचा आहे, पण रात्रीचा शॉट लावलेलाच नाही, एका रूममध्ये घडतंय. लोकांना कसं कळतंय की ही रात्र आहे? साऊंड